श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11. श्री भगवानुवाच. अर्जुना तुवा एकदा वा म्हणितले, आणि तेची दावू तरी काय दाविले. आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी. एके कृशे एके स्तुळे, एके रस्वे एके विशाळे. पृथुतरे सरळे अप्रांते एके. एके अनावरे प्रांजळे, सव्यापारे एके निश्चळे. उदासीने स्नेहाळे तीव्रे एके. एके घृणिते सावधे, असलगे एके अगाधे. एके उदारे अतिबद्धे क्रुद्धे एके. एके शांते सन्मद्दे, स्तब्धे एके सानंदे. गर्जिते निःशब्दे सौम्ये एके. एके साभिलाषे विरक्ते, उन्निद्रिते एके निद्रिते. परितुष्टे एके आर्ते प्रसन्ने एके. एके अशस्त्रे सशस्त्रे, एके रौद्रे अतिभित्रे. भयानके एके विचित्रे लयस्थे एके. एके जनलीला विलासे, एके पालनशील लालसे. एके संहारके सावेशे साक्षी भूते एके. एवं नानाविधे परिभुवसे, आणि दिव्य तेज प्रकाशे. देवीची एक एका ऐसे वर्णही नव्हे. एके तातले साडे पंधरे, तैसी कपिलवर्णे अपारे. एके सर्वांगी जैसे सिंधुरे डवरले नभ. एके सावियाची चुळकी, जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी. एके अरुणोदया सारिकी कुमकुमवर्णे. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्रनील सुनिळे. एके अंजनवर्णे सकाळे रक्तवर्णे एके. एके लत्स कांचन समपिवळी, एके नवजलदल श्यामळी. एके चांपे गौरी केवळी हरिते एके. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेतचंद्र चोखडी. ऐसी नाना वर्णे रूपणी देखे माझी. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृती हे अनारिसेपण. लाजा कदर परिघाला शरण, तैसी सुंदरे एके. एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपु मनोहरे. शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी. एके पिनावय मांसळे, एके शुष्के अतिविक्राळे. एके दीर्घकंठे विताळे विकट ऐके. एवं नानाविधाकृती, या पाहता पारू नाही सुभद्रापती. ययांच्या एकेकी अंगप्रांती देख पा जगा. जेथ उन्मलीन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी. पुढती निमिलनी मिठी देत आहाती. वदनीची या वाफे सवे, होत ज्वालामय आघवे. जेथ पावकादिक पावे समूह वसूंचा, आणि भ्रूलतांचे शेवट. कोपे मिळो पाहती एकवट, तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे. पै सौम्यतेचा ओलावा, मितीने निजे अश्विनौ देवा. श्रोत्री होती पांडवा अनेक वायू. या परी एकाची लिळे, जन्मती सुरसिद्धांची कुळे. ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही. जया ते सांगावया वेद बोबडे, पहावया काळांचेही आयुष्य थोकडे. धातयाही परीन सांपडे ठाव जयांचा. जयांते वेदत्रयी कधी नायके, तिये इये प्रत्यक्ष देख अनेके. भोगी आश्चर्यांची कवतिके महासिद्धी. या मूर्तीची या किरीटी,
रोममुळी देखे पासृष्टी सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे वातायनाचे प्रकाशे उडत परमाणु दिसती जैसे प्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी येथे ऐकेकाचिया प्रदेशी विश्व देखे विस्तारेशी आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वर्ते तरी येही विषयींचे काही येथ सर्वता सांकडे नाही सुखे आवडे ते माझिया देही देखसी तू ऐसे विश्वमूर्ती तेने बोलिले कारुण्यपूर्णे तव देखत आहे की नाही म्हणे निवांतुची एरू येत कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे मग म्हणे उत्कंठे ओहट न पडे अजूनी सुखाची सोय न सापडे परी दाविले ते पुढे नाकळेची यया हे बोलोनी देवो हासिले हासोनी देखनिया ते म्हणितले आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखसीच तू यया बोला एरे विचक्षणे म्हणितले हाजी कवनासी ते उणे तुम्ही बका करवी चांदिने चरवू पहामा हा हो उटोनिया आरिसा आंधळिया दावू बैसा बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व करा मकरंद कणाचा चारा जानता घालुनी दरदुरा वाया धाडा शारंगधरा कोपा कवना जे अतिंद्रिय म्हणोनी व्यावस्थिले केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटले ते तुम्ही चर्मचक्षु पुढे सुधले मी कैसे निदेखे परी हे तुमचे उणे न बोलावे मीची साहे तेची बरखे येथ आधी म्हणितले देवे मानू बापा साच विश्वरूप जरी आम्ही दावावे तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे परी बोल प्रेम भावे धसाळ गेलो काय जाहले न वाहता भुई पेरिजे तरी तो वेलू विलया जाईजे तरी आता माझे निजरूप देखिजे ते दृष्टी देवो तुझ मग तिया दृष्टी पांडवा अमुचा ऐश्वर्य योगू आघवा देखोनिया अनुभवा माझी वडा करी ऐसे तेने वेदांत वेद्ये सकळ लोक आद्ये बोलिले आराध्ये जगाचेनी संजय उवाच पै कौरव कुळ चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रिये होनी त्रिजगती सदैव असे कवनी ना तरी खुनेचे वानावया लागी श्रुती वाचूनी दावा पाजगी ना सेवक पण तरी अंगी शेषाच्याची आथी हा हो जयाचे निसोसे शिणत आठही प्रहर योगी जैसे अनुसरले गरुडा ऐसे कवन आहे परी आघवेची एकीकडे ठेले सापे कृष्णा सुखा एकंदरे जाहले जे दुनुनी जन्मले पांडव हे परिपाचाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावियाची जाहला अधीना कामुक का जैसा अंगना आपैता कीजे पडविले पाखिरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा न चले कैसे दैव येथे सुर वाढले ते जाणो नये आजी परब्रह्म हे सकळे भोगावया सदैव याचे चिडोळे कैसे वाचेचे हनरळे पाळीत असे हा कोपे की निवांतू साहे हा रुसे तरी बुझावित जाये नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा एरवी विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले ते विषयोची वानिता जाहले भाटययाचे हा योगियाचे समाधी धन की होऊ निठेले पार्था अधीन या लागी विस्मयो माझे मन करीतसे राया तेवीच संजय म्हणे कायसा
विस्मयो एथ कौरवेशा श्रीकृष्णे स्वीकारी जे तया ऐसा भाग्योदय होय. म्हणोनी तो देवांचा रावो म्हणे पार्था ते तुझ दृष्टी देवो जया विश्वरूपाचा ठावो देखसी तू. ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एकसरे तव अविद्येचे अंधारे जावोची लागे. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्जुना लागी चित्कळिका उजळलिया श्रीकृष्णे. मग दिव्य चक्षु प्रकाशू प्रगटला तया ज्ञानदृष्टी फाटा फुटला. या परी दाविता जाहला ऐश्वर्य आपुले. हे अवतार जे सकळ हे जिये समुद्रीचे का कल्लोळ. विश्व हे मृगजळ जया रश्मी स्तव दिसे. जे अनादि भूमिके निटे चराचर हे चित्र उमटे. आपण पे श्री वैकुंठे दाविले तया. मागा बाळपणी येणे श्रीपती जै एक वेळ खादली होती माती. तै कोपोनिया हाती यशोदा धरिला. मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे. चवदाही भुवने सावकाशे दाविली तिये. नातरी मधुवनी उद्वासी केले जैसे कपोल शंखे शिवतले. आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो. तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला धनंजया. आता कवणे कडे ही माया ऐसी भाषणे नेचितो. एकसरे ऐश्वर्य तेजे पाहले तया चमत्काराचे एकार्णव जाहले. चित्त समाजी बुडवणी ठेले विस्मयाचिया. जैसा अब्रह्म पूर्णोदकी पवे मार्कंडेय एकाकी. तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे. म्हणे केवडे गगन येत होते ते कवने नेले पाके उते. ती चराचरे महाभूते काय जाहली. दिशांचे ठावही हरपले अर्धोर्ध्व कायनेनो झाहले. चेईलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार. नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारांगण जैसे लोपे. तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. तेव्हा मनासी मनपर्ण स्फुरे बुद्धी आपण पेन सावरे. इंद्रियांचे रश्मी माघारे हृदयवरी भरले. तेथ ताटस्था ताटस्थ पडिले टकासी टक लागले. जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. तैसा विस्मितू पाहे कोडे व पुढा होते चतुर्भुज रूपडे. तेची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. जैसे वर्षा काळीचे मेघोडे का महाप्रलयीचे तेज वाढे. तैसे आपणाविन कवणीकडे नेदीची उरो. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन. सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. इहीची दोही डोळा पहावे विश्वरूपा सकळा. तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. मग तेथ सैंघ देखे वदने जैसी रमा नायकाची राजभुवने. नाना प्रगटली निधाने लावण्य श्रियेची. की आनंदाची वने सासिन्नली जैसी सौंदर्या राणीव जोडिली. तैसी मनोहर देखिली हरीची वक्त्रे. तयाही माझी ऐकेक सावियाची भयानके. काल रात्रीची कटके उठावली जैसी. की मृत्यूसीची सुखे जाहली हो काजे भयाचे दुर्गे पन्नासिली. की महाकुंडे उघडली प्रलयानळाची. तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिली वीरे. आणिके साधारणे शाळंकारे सौम्ये बहुते. पै ज्ञानदृष्टीचेनी अवलोके परिवदनाचा शेवटून टके. मग लोचन ते कवतिके लागला पाहो. तव नाना वर्णे कमळवने विकासिली तैसे अर्जुने. नेत्र देखिली पालिंगणे आदित्यांची.
तेथेची कृष्ण मेघाची दाटी, माझी कल्पांता विजूची स्फुटी, तैसिया वन्ही पिंगळा दिठी भ्रुभंगातळी. हे एक एक आश्चर्य पाहता, तिये एकेची रूपी पंडुसुता, दर्शनाची अनेकता प्रतिफळी. मग म्हणे चरण ते कवनेकडे, केवुते मुकुट ते दोन दडे, ऐसे वाढविता हे कोडे चाड देखावयाची. तेथ भाग्यनिधी पार्ता, का विफलत्व होईल मनोरथा, काय पिनाक पाणीची भाता, वाय कांडी आहाती. ना तरी चतुराननाची वाचे, काय आहाती लटकिया अक्षरांचे साचे, मनोनी साध्यंतपण अपारांचे देखिले तेने. जयाची सोय वेदा ना कळे, तयांचे सकळावयव एकेची वेळे, अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणोनी मुकुटवरी, देखत विश्वरूपाची थोरी, जे नाना रत्न अलंकारी मिरवित असे. परब्रह्म आपुलेनी अंगे, ल्यावया आपणची जाहला अनेगे, तिये लेनी मी सांगे काहीसया सारिखी. जिये प्रमेचिया झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा, जेने विश्व प्रगटे. तो दिव्य तेज शृंगारू, कोणाचिया मतीसी होय गोचरू, देव आपण पेची लेईले ऐसे वीरू देखत असे. मग तेथेची ज्ञानाची डोळा, पाहात कर पल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची ज्वाळा, तैसी शस्त्रे झळकत देखे. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. जयाचिया किरणांचे निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो. मग काळपुट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उदितायुधी. की भेने तेथून काढिली दिठी, मग कंठ मुकुट पाहतसे किरीटी, तव सुरतरुची सृष्टी जयापासोनिका जाहली. तिये महासिद्धींचे मूळपिटे, शिनली कमळा जेथ वावटे, तैसी कुसुमे अतिचोखटे तुरंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक, ठाई ठाई पूजा बंध अनेक, कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले, जैसे पंधरेने मेरुते मढिले, तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे उटिला, का कैलासू पारजे डवरिला, नाना क्षीरोदके पांघरविला क्षीरार्णवो जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगना करवी बुंथी घेवविली, तैसी चंदना पिंजरी देखिली सर्वांगी तेने. जेने स्वप्रकाशा कांती चढे, ब्रह्मानंदाचा निनादू मोडे, जयाचेनी सौरभे जीवित जोडे वेदवतीये. जयाचे निर्लेप अनुलेप करी, जे अनंगुही सर्वांगी धरी, तया सुगंधाची थोरी कवनवाणी. ऐसी एकैक शृंगार शोभा, पाहता अर्जुन जातसे क्षोभा, देवीची देवो बैसला की उभा, की शयाळू हे नेनवे. बाहेर दिठी उघडोनी पाहे, तव आघवे मूर्तिमय देखत आहे. मग आता न पाहे म्हणोनी उगार आहे, तरी आतूही तैसेची.
अनावर मुखे समोर देखे, तया भेने पाठी मोरा जव ठाके, तव तयाही कडे श्रीमुखे करचरण तैसेची, अहो पाहता कीर प्रतिभासे, एथ नवलावो काय असे, परी न पाहताही दिसे चोज आई का, तैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे, तयाही सकट नारायणे व्यापूनी घेतले, म्हणोनी आश्चर्याच्या पुरी एकी, पडिला ठाये ठाव तडी ठाकी, तव चमत्काराची आणिकी महार्णवी पडे, ऐसा अर्जुन असाधारणे, आपुलिया दर्शनाचे निविदाने, कवळूनी घेतला तेने अनंत रूपे, तो विश्वतोमुख स्वभावे, आणि तेची दावावया लागी पांडवे, प्रार्थिला आता आघवे होऊन ठेला, आणि दीपे का सूर्ये प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेची खुंटे, तैसी दिठी नव्हे जे वैकुंठे दिदली आहे, मनोनी किरीटी दोही परी, ते देखणे देखे अंधारी, हे संजयो हस्तिनापुरी सांगतसे राया, म्हणे किंबहुना अवधारिले, पार्थे विश्वरूप देखिले, नाना अभरणी भरले विश्वतोमुख.